श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपादवल्लभ चरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो गणेशाय. विघ्नहर्त्या अभाविकांशी विघ्नहर्त्या सद्भक्तीचा पुरस्कर्त्या श्री गुरुरूप धरून या वाढविण्या महात्म्य भक्तांचे येणे भक्तांवरील संकटाचे ते हे तव लीला नाट्याचे अगम्य वाटे कौतुक. तिरुमलदासांच्या संगती श्रद्धेने शंकर भट जे कती भक्त भगवंत कथा ती परम पावन करी विश्वा. प्रतिष्ठित जरी बावन्नाचार्य मत त्या ग्रामी एक गाडा पंडित नामे नर सावधानी ईर्षालू बहुत ख्याती ऐसी तयांची. अप्पल राजू शर्मा घरी कार्यसंपन्न परोपरी नर सावधानींनी तंत्र मंत्रे सारी करुणी न फल त्यांचे. त्याशी ईर्षावश वाटे बापन्नाऱ्याने काटे मार्गी माझ्या पेरले असतील की न कळे. म्हणता ते सत्य ऋषीश्वर परी धर्म बुडवैतील हे खरोखर पूर्ण ब्रह्म मनुष्यासरी होईल काय कधी. बोलती पाखंडी नर सावधानी परी शांत रुजू बापन्नाचार्य म्हणे धीर देती सुमती म्हणे वारंवार ते दवा. येई निकट भाग्य घटित का आज्ञा सर्वांशी सोडा सदनिका तेजो मूर्छित सुमतीनिका दिव्य प्रकाश दाटला. 6 शास्त्रे वेदचार पुराणे 18 फार स्तविन्या प्रभू वारंवार ज्योतिरूप दाटले. दिव्य ज्योती स्वरूपाने योगी राजा उतरती करुणेने अज्ञानाधांधकार वापरून कृपाप्रभेने उजळविण्या त्रैलोक्य. भाद्रपदी गणेश चतुर्थीस कल्याण जगताचे करण्यास श्री दत्त प्रभू अवतरली खास. श्रीपाद श्रीवल्लभ नामे उठे मंगल वाद्यध्वनी हर्षण समय सर्वात करणी वेद मंत्र घोषकानी ऐकू येती बाहेरी. बाळावरी नवदिनी सावली धरी सर्पत्री फणी प्रगटला दिव्य वासरमणी. अज्ञाधांधार निवारी जो बाल श्रीपाद लीला मनोहर आकर्षे सकलांचे अंतर. संकेते स्पष्ट उपदेश सार सहजतेने होतसे. बापन्नाऱ्या समवेत श्रीपाद बाळ जाती पंडित सवेत तयांच्या सहज वाक्ये कूट समस्याही उकलती. नर सावधानी असे दुर्मती कोणा राजगिरा भाजी न देती. उदंड पाऊन श्रीपाद मागती परी ते न देती सर्वेश्वरा. अनंत शक्ती अनंत ज्ञान सदा सर्वदा संपूर्ण असता. श्रीपाद रूपे जाण दुराग्रहे ते न मानिती. म्हणती या बालकांतरी लीला ब्रह्म पिछाच खरी का भूलता वरचे वरी स्वये ते भुलले माये ते. तिरुमलदास सांगती वाचा मी बापन्ना राजू शर्मा घरचा योगायोगे नर सावधी यांचा रजक होतो झालो. सत्संगे मज सात्विक प्रवृत्ती झाली अध्यात्म ज्योत पेटले नर सावधानी अत्यंत दुर्मती. दर्शनी फार वाटे पीडा अशांचे कपडे धुणे ही सेवा मम सुताशी करणे. संतांशी सेवा करणे आवडी माझी ही विशेष. कळता हे नर सावधानी ते अपमान वाटला त्या ते कपडे मीच धुण्या ते आज्ञा केली तयांनी. श्रीपाद स्मरणी सर्व काम अंतःकरण श्रीपाद धाम जाणून मी वर्ते दीनयामन. नवल तेथ वर्तले कपडे मी धुतलेले त्यांचे घरी सर्वांनी घातले. नर सावधींनीही घालताच वर्तले आश्चर्य त्या समयासी. वाटे विंचू गोम वस्ती आले अथवा अग्नीने अति तापले. अस्वस्थ नर सावधानी झाले रागावून मज बोलती. वाक ताडके तीव्रती क्षुद्र विद्या मंत्र प्रयोगंती केले तुवा न्यायालया प्रती घालती लिसे तक्रार. न्यायाधीश चतुर सोडिले निर्दोष मज त्यावर दूषिती त्यासीच फार संशय पिशाचे पिडिले. प्रभू घेती रूपे विशेष विविध स्वभक्ता घालून साध उद्धरती त्यांसी अगाधमय माती. वर्णवेना षोडशो वर्षी युवक रूपे प्रभू प्रगटली मज समीपे. आनंद मनी परिचित्त कापे म्हणालो मी लीनतेने. रजक मीहीन याती ब्राह्मण प्रभू विच्च याती दिसे विपरीत जनरीती. अगाध भक्त करुणा हो भावग्राही भक्त वत्सलपणे बोलिली अमृत वचने. चित्त अध्यापन द्रव्य त्या गुणे ऐका हो शंकर भट्टजी. नर सावधानी पापवाही ब्राह्मण परी मम भक्त द्रोही. प्रेमे तव मी संतुष्ट पायी श्रेष्ठ मानी हे नाते. अहंकारे जे पोशिले दुर्गुणे मस्तावले मज अंतर्यामी सते अंतरले. वर्णाभिमाने बुडवले त्या ऐकुने करुणा द्रव वचने
चित्त गलबले कृतज्ञतेने संभोखिले. कृपाहस्ताने सावध करुणी मज लागी. कृपाहस्त मम शिरीचा व्यतिक्रम करी. काळाचा उमाळा उठे चैतन्याचा आनंद वाढे क्षणोक्षणी. सुप्त योग शक्ती जागल्या शंखामणीच्या मनी. विराल्या दश दिशा ज्ञानतेने भरल्या. अंतर्धान त्या माझी प्रभू. नर सावधानीच्या पालेभाजीसाठी. होती बाल श्रीपाद हट्टी. आजोबांसमवेत त्या घरा जाती. बापांना म्हणती बालप्रभू ते. मोठ्यांशी बाळा नमावे. आशीर्वच त्यांचे घ्यावे. तव नर सावधानी बसले स्वभावे. कुरवाळी ती लांब शिखेसी. बाल श्रीपाद वंदिती तयासी. नर सावधानी अभिमानेसी. केवळ कुरवाळी ती स्वशिकेशी. नवल प्रगटले मग तेथे. शेंडी गळून आली हाती. विस्मय अनेकांच्या चित्ती. शिका गळताना उचिता या प्रती. भाजीचे मागणे. नर सावधानी चमत्कारिले. नवलतयांनी देखिले ते. तेज अवघे निघून गेले स्वशरीरातून ते दवा. विचारिती तेच त्यांसी तू कोण कोठे जासी. ते सांगे तयासी पुण्य शरीर मी तव. आजवरीचे वरीचे वेदपठन केले स्वयंभू दत्तार्चन. परी श्रीपाद श्रीवल्लभ अपमान. आता तुझ घडलासे आसक्ती तव भाजीवरी. तदलक्षांश जरी श्रीपाद चरणावरी. घडते परम कल्याण खरोखरी. घालविली दिव्य संधित्वा. दैवयोगे दारिद्र्य सत्वर. हरण्या ते दाना मागे गुरुवर. देता तरी ऐश्वर थोर. लाभते तुझ श्रीपाद कृपे. श्रीपाद श्रीवल्लभ करुणा सागर. पुढील अवतारी नरसिंह यतीवर. तू ब्राह्मण दरिद्री फार. तत्कृपे येईल तव शरीरी. प्रेमे तू वाढिता भाजीसी. होईल संतुष्ट ऋषिकेशी. देऊन सर्व ऐश्वर्याशी. कृपा थोर करतील. श्रीपादांनी ज्या नमस्कारिले. ते मी तव पुण्य शरीरी भले. त्या आज्ञे लीन होणे पावले मज श्रीचरणी. पुण्यात्मा तो श्रीपादी विलीन. उरला पापात्मा आपण. नर सावधानी होती क्षीण. तिरस्कार होई जनांमध्ये. व्याधी विषूचिका ये पिठापुरी. रोगे आक्रांत कित्येक घरी. ग्रामस्थ विनविती परोपरी. बापन्नार्या ते. कित्येक म्हणती ग्रामदेवता कोपली द्यावे तीस पशुबली. त्या प्राणशक्तीवरी मंत्रे आपली. सुरक्षा आपणा करणे की. तांत्रिक कित्येक सरसावले. कित्येक पशुबली दिले. अंधश्रद्धेने वेडिले अंतकरण ग्रामवासियांचे. बळी देऊन प्राणशक्तीसह करती ती मंत्रोच्चारे वश. ऐशा आगोरी उपायास करणे नव्हे बरे. करावा औषधोपचार. शुद्ध सात्विक आहार विहार. तेने देवता करुणा कर. श्रीपाद म्हणती सदाचार भले. पशुबली देवतेने न घेतले. समुद्र स्नाना निघून गेले. ग्राम दैवत घरोघरी. दूध औतू घालून तीस. नैवेद्य समर्पावा आदरेस. तेने होईल संकट विनाश. जाना तुम्ही भाविक हो. ग्रामवासियांना कळविण्यासाठी व्यंकय्या चर्मकारे दवंडीसाठी. उठवावे परी रोगे आक्रांती. बेशुद्धी तो पावला. सावध होता घटकेने. दवंडीच सादर तो आदराने. ग्रामवासी आश्चर्याने म्हणती श्रीपाद चिंतामणी. तेने ग्रामदेवता संतोषली. व्याधी सर्वांची सरली. श्रीपाद कृपे अवतरली. सौख्य शांती ग्रामांतरी. आला वाढदिवस श्रीपादांचा. राजू शर्मा सपत्नीक आनंदाचा. उत्सव करती साजरा साचा. बापन्नार्या समवेत. बापन्नार्य दिव्य नातवाचे. कौतुक पाती चरण त्याचे. दिव्य तेजे नेत्र त्यांचे. दीपताती ते दवा. वाटे हा नातू जरी. दिव्य तेजा याना सरी. लौकिक खुणा खरोखरी कितीतरी सांगाव्या. बारीक वाटती चरण जरी. ठसे उठती किशोरा परी. तत्कृपे ते निरीक्षिता तरी. ते साक्षात श्रीदत्तपद. एवं श्रीदत्तपद आले हाती. खेळतसे नित्य भोवती. आजन्मा कर्मा लीला करती. आनंद दरवळे सौभाग्य. आनंद वाहे अश्रुरूपे. आनंद उमले रोमांच रूपे. आनंद डोले कंपन रूपे. आनंद तरंग आनंदाचा. श्रीपाद वदती आजोबांसी. श्रीशैलावर यज्ञासी. करिता सौरमंडल शक्तिपातासी. तो होतसे गोकर्ण पिठापुरीही. सकळ शक्तीचा शक्तिमान. सकळ जगताचे अधिष्ठान. आनंदाचे निजस्थान. श्रीपाद श्रीवल्लभ. गोकर्ण आत्मलिंग माझे. केवळ दर्शने मोक्ष साजे.
प्रगटविण्या त्यासी तेजे मस्क संकल्प मत तप्प. आईने नमस्कारिता मी अल्पायू. यतिशी तो म्हणता तरी दीर्घायू. आपल्या आशीर्वचने वरचे चिरंजीवी वायू. सार्थ सर्व ही होईल. गुप्त श्रीपाद रूप करतास प्रगटेन यती नरशी सरस्वती वर्ता. 300 वर्ष समाधी त्यागता लीला करणे प्रज्ञापुरात. अवधूत लीला प्रगटोनी स्वभक्त जन उद्धारोनी वटवृक्षी मूलशक्ती स्थापोनी मल्लिकार्जुन सायुज्य. साधेल ऐसे बाल श्रीपाद वचनी ऐकून बापनार्यस निमित्त जाणी. आश्चर्य घडले त्याची दिनी स्वयंभू दत्तमूर्ती हो गुप्त. वार्ता दावा न लापरी. त्या दिवशी पसरली अवघी पंचक्रोशी लोटली तेथे दर्शनासी तो. जो तो करी आश्चर्या. तांत्रिक एक चतुर नरसावधानीस तयाचा विरोध फार. म्हणे नरसावधानीच जादूगार मूर्ती यांनी चोरिली. ग्रामस्थ ब्राह्मणजन झडती त्यांची घेती जाण. नरकंकालादी तांत्रिक सामान तेथ सर्वांशी सापडे. जरी न सापडे दत्तमूर्ती परी तांत्रिक पदार्थे हो दुष्कृती. क्षीण होई प्रकृती दिवसेंदिवस तयांची. वांज गाय असी तया घरी विरोधी तांत्रिक शूद्रशक्ती पेरी. तेने गाय धिंगाणा करी समर्थ न कोणी आवरण्या. मातृश्राद्ध नरसावधानी घरी गाय बिथरोनी. उच्छादक परी स्वयंपाकादी सर्व खाई. आवेशे हो अनावर. श्रीपाद येता पित्या समवेत 3 प्रदक्षिणा गाय घालून स्वप्राणाशी सोडत ठेवून मस्तक श्रीचरणी. आश्चर्य पाहते ग्रामजन नरसावधानीसे गोहत्या पातक महान. की स्वयंपाकी विष दारुण प्राणांतक होई गायीस. असामान्यत्व श्रीपादांचे अवघ्यासमोर प्रगटले साचे. सुटले संबंध देहाचे नरसावधानी निवर्तती. सांत्वन त्यांच्या कुटुंबाचे करण्या श्रीपाद पितांसह त्याचे जाता त्याच्या अत्यंत शोकाचे अवघे भरले वातावरण. म्हणे नरसावधानीची भार्या काय म्हणावे या क्रोर्या. मज त्या गुणी जातावर्या सोडता का हो साथ. श्रीपाद बाळा उठ जगजेठी चिमुट सौभाग्यवानासाठी. जात होते मी हिंपुटी झाले आज रे. अगा श्री दत्तात्रया तू श्रीपाद करशी जगन्मृत्यू अपवाद. ऐसी कीर्ती तव का प्रतिसाद न देशी माझ्या सादाशी. ऐकोनी सतीचे आक्रंदन कळवळला करुणा घन. पुसे स्वकरी तेचे लोचन प्रारब्ध अटळ हे सर्वांशी. निघाली शवयात्रा ती श्रीपाद ही पित्या सवय येती. अग्नी ज्येष्ठ पुत्रा हाती वदे जगजेठी ते दवा. देती अग्नी मृत्यू पित्यास पाहिले असे सर्वत्र खास. तेथे जरी जिवंत पित्यास अग्निसंस्कार का हो. चमत्कारुणी सारे जन निरखिती श्रीपाद वदन. मृत्यूच्या भ्रूमध्यास कृपे स्पर्शून संजीवन देती श्रीपाद प्रभू. नरसावधानी उतरती चित्तेवरून धरती दृढ. श्रीपाद चरण साष्टांग करती नमन. स्मशानामध्ये ते धवा. वीराला शोक सारा आनंद दाटे छरा. करीती श्रीपाद जय जयकारा. परत ताती सकल जन तयासी प्रभू कृपा स्पर्शातून. प्रगट होई कर्मसूत्र ध्यान घटना अंतराशी जाण. स्पष्ट होती ते दवा. मृतवांज गाय तयाची माता असे गत जन्मीची. बैलासी गत जन्मी पित्यासी होती भूमिका. पाहताच श्रीपादांसी वाटे वांज गाय मानसी. द्यावे आपल्या दुधाशी वात्सल्य प्रेमाने. इच्छा तिची जाणून अवतरली करुणा घन. पुढील अवतारे पुरविन वांज म्हशी जन्म तो. श्रीपाद वरदानासह सारे क्षणेची जाणती नरसावधानी. मत्सरे तांत्रिका ब्रह्म पिशाच अवतारे. पुढील जन्मी त्या उद्धरण. श्रीपाद घेतील नरसिंह रूप घडवतील लीला अमुप. किती वर्णावे सामर्थ्य खूप. वेदही तेथे मौनावले. नरसावधानी पुढील जन्मी दरिद्री ब्राह्मण ग्रामी. प्रभू नरसिंह यती रूपे त्या धामी. संतोषती भाजी भिक्षे. मोडोनी जाती भाजी ती. त्या खाली उदंड सुवर्ण देती. ऐसा कनवाळू यती होईल हीच श्रीपाद मूर्ती. ऐसे प्रगटले तयापुटती केवळ दिव्य कृपास्पर्श म्हणती. नरसावधानी अनुभवती वंदिती पुन्हा पुन्हा श्रीचरण. कोणीही कोणत्याही मेसे आळविता स्मरता या जगदिशे.
तात्काळ सोडविले खासे पतित पंडित अज्ञजन. श्रीपाद चरित्र जे आदिरती होय तयाची अज्ञान निवृत्ती. श्रीपाद भक्ता संगती स्वर्ग वाटे उज्ञे तया. येती श्रीपाद चरित्रामृत शंकर भटजी समस्त. श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. अध्याय 7 संपूर्ण. ओव्या 104.